चला आपण एक काम करू, श्रीमान लेजंड मस्त वाटतंय. मी बोललो नाव हे बोललो, श्रीमान लेजंड कसलं बोललो, काहीतरी नुसतं लेजंड तरी ठेवू. ग्रॅज्युएशनची माझ्याकडे डिग्री नाहीये, त्याचं रिझन आहे. आता हे मी कुठे बोललो नाही का, पण हे आज ह्या इथे बोलतोय की मी ऍक्च्युली माझी सेकंड इयरच्या केटे आहेत रे 2, आणि त्या मी सोडवायला कधी गेलोच नाही. आपण पण ते ट्राय करूया, मग आपल्याला पण पैसे येतील. नाही येणार, त्याला ते आवडते म्हणून त्यांनी ते केलं, आणि त्याला त्याच्यात डोकं होतं म्हणून त्यांनी ते केलं, म्हणून त्याला पैसे आले. तुमचं कशात डोकं आहे त्यातच टाका आणि त्यानंतर स्ट्रगल करा. श्रीमान सोबत त्याचे काही मित्र आज आपल्या सोबत आहेत, त्यांना मी इथे येण्याची विनंती करतो. या रे. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. सिद्धांत जोशी अर्थात श्रीमान लेजंड, आज मी आपल्यासोबत स्वतः आहे. मालक. श्रीमान सर, श्रीमान आपण सर वगैरे नको, म्हणजे इज्जत नको, असं आहोत नको. अरे तू रे, वन साइड काय बोलायचं ते बोल, बिंदास, काय टेन्शन नाही. मला सवय आली आजकाल. आपण सुरुवातीलाच मला आणि सगळ्यांना पडलेला हा प्रश्न आहे. नाव इतकं छान आहे सिद्धांत, वाटायला ऐकायला पण छान वाटतं, पण तरी श्रीमान हे नाव आत्मसात केलं, त्या मागचं रहस्य काय? हे रहस्य जवळजवळ सांगून सांगून मला, म्हणजे मी अक्षरशः कंटाळलो पण नाहीये, कारण कंटाळला म्हणजे समजलं ना. इतक्या वेळा मी या गोष्टीचा आन्सर दिलेलं स्ट्रीमवरती, सुपर चॅट थ्रू, कमेंट थ्रू, बऱ्याच गोष्टीं थ्रू मी आन्सर केलेलं आहे. पण ऍक्च्युली कसं आहे की कुठलाही गेमर असतो जो हे करतो ना, म्हणजे गेमिंग चालू करतो ना, तर तो त्याचं नाव नाहीच ठेवत, आणि जो नाव त्याचं रिअल नाव ठेवतो तो गेमर कसला, मग त्याला गेमिंग काय माहिती. असं आता पण एखादा असतो तो स्वतःला वायपर समजतो, एखादा स्कॉर्पियन समजतो, एखादा टायगर समजतो, असे असतात ना काही लोक. तसं मग मी सेल्फ मेड लेजंड समजायचो स्वतःला, कारण कॉलेजमध्ये मी CS जरा चांगलं खेळायचो. खेळ आता मला कसं, मला ना ऊत आहे की वरचढ व्हायचं, की गेम प्ले बादशाह पाहिजे आपला, म्हणजे आपण साल्टी गेली तरी चालेल पण चांगलं खेळायचंय, कारण छाती पुढे करून चालायचंय लोकांसमोर. तर त्या ध्यासात आम्ही खेळत बसायचो, तासन तास खेळायचो, फुल CS ची ग्राइंडिंग चालू असायची. तर मग त्याच्यामध्ये मी असंच लकीली असं बोललो, तर तो आय एम लेजंड मूवी आहे ना, तो बघितला होता नेमका विल स्मिथचा, तर त्या टायमाला फ्लोमध्ये ते नाव लेजंड, सिद्ध लेजंड ठेवलं गेलं होतं, गेमिंग नाव माझं. आणि बराच पल्ला गेला, बरीच वर्ष गेली. त्यानंतर जेव्हा चॅनल उघडलं तेव्हा चॅनलचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न मला पडलेला. तेव्हा मी आणि अनुप असेच बसलेलो, तर मी बोललो काय रे सिद्ध लेजंड नाव असं चिंदी वाटते ना. अनुप तो बोलतो हा वाटतंय तर चिंदी, लोक हसतील भाऊ या नावावर फ्युचरमध्ये. मग नाव तरी काय ठेवायचं. मग अशी कितीतरी नावं आम्ही अंदाज लावला की अशी नावं, ती नावं, वेगवेगळी नावं. आणि अनुपनी एक 2-1 दिवसाचा वेळ घेतला त्या नावाला ठेवणार, आणि त्याने मला सांगितलं की चला आपण एक काम करू, श्रीमान लेजंड मस्त वाटतंय. मी बोललो नाव हे बोललो, श्रीमान लेजंड कसलं बोललो, काहीतरी नुसतं लेजंड तरी ठेवू, लेजंड गेमिंग, लेजंड लाईव्ह किंवा सिद्ध लेजंडच बेस्ट वाटते बोललो. तो बोलतो नको श्रीमान लेजंड चांगलं वाटते, नंतर बदलू शकतो आपण वाटलं तर. मग त्या असं नाव पडलं श्रीमान लेजंड, आणि ते एकदा पडलं मग ते लोकांना आवडायला लागलं, तर मलाही आवडायला लागलं. म्हणजे मूळ त्या नावाचा जो मालक आहे कॉपीराइट्स ते अनुप थ्रू आलेले, तर चांगलं नाव आहे, आता मला स्वतःला आवडतं. मग आता 3-3.5 वर्ष झाले, श्रीमान म्हणून जगायला आवडतं का सिद्धांत म्हणून जगायला? श्रीमान म्हणूनच जगायला आवडतं, कारण सिद्धांत आहे ना हा खूप जास्त असा म्हणजे असा दबला गेलेला मुलगा आहे, म्हणजे असा शांत पडलेला असतो कोपऱ्यात, त्याला काही कोणाची काही पडलेली नसते, रिलॅक्स लाईफ जगत असतो. पण श्रीमान जेव्हा त्याच्या अंगात येतो तेव्हा त्याची एवढ्या वर्षामध्ये जे त्यांनी दाबून ठेवलंय स्वतःमध्ये ते सगळं बाहेर काढत असतो सगळ्यांसमोर. म्हणजे लोक बघतातच, म्हणजे तुम्ही बघतातच मला की मी कसा वेड्यासारखं वागतो, ओरडतो, म्हणजे एवढं तर जेवढे इंडस्ट्रीमधली लोक आहेत ना या युट्यूब इंडस्ट्रीमध्ये, ते सगळे मला बोलतात की तुझ्यामध्ये एक वेगळीच एनर्जी आहे.
आता एनर्जी नाही म्हणता येणार त्या गोष्टीला. कसं आहे, एखादी गोष्ट तुम्हाला आवडली ना का तुम्ही त्यात घुसता पार. बरोबर. जी गोष्ट तुम्हाला आवडते तीच करायची, मग त्यात तुम्ही तुमचं 100% नाही, तुम्ही तुमचं 200% द्याल. तसा मी ते गेमिंग बोललो ना, माझं रक्त जाम सळसळतं, मला असं खेळावंसं वाटतं. मी रात्रंदिवस खेळत असतो. आता काल रात्रीची गोष्ट आहे की मी स्ट्रीम नाही केली, पण मी जवळजवळ 9 तास खेळलोय एकच गेम. हे वेड आहे गेमचं. स्टोरीवरनं लक्षात आलंच ते. हा. तर त्या आता तू जसं सांगितलंस, आता तुला श्रीमान म्हणून जगायला जास्त आवडतं. हा. पण आम्हाला कुतूहल आहे त्या श्रीमानच्या आधीचा सिद्धांत कसा होता. त्यामुळं तुझं लहानपणीचं शिक्षण कुठपर्यंत झालंय आणि लहानपणीच्या बेसिक आवडीनिवडी कोणत्या होत्या. त्यात 100% गेम हे पहिल्या प्रायोरिटीवर असणार. ते सोडून दुसऱ्या आवडीनिवडी कोणत्या होत्या. नाही, गेम तर पहिल्या प्रायोरिटीवर होता आणि सेकंड प्रायोरिटी आहे माझी क्रिकेट. मला क्रिकेटचं खूप वेळ होतं, पण आता खेळायला मिळत नाही, टायमाचा प्रॉब्लेम येतोय. पण मला खेळायचंय क्रिकेट पुन्हा. आणि मी जरा म्हणजे बॅटिंग मला एवढी खास नाही जमली, पण मी स्टाईल खूप मारायचो. म्हणजे कसं जिम बीम एकदम फुगलेली बॉडी असायची तेव्हा, तर मारायचं म्हणजे माहिती ना अशी स्टाईल रे. ते आपले धोनी शॉट, फिरव आणि छकडी टाकायची. जायची नाही छकडी, खूप कमी वेळा छकडी गेले, पण ती स्टाईल होती. पण तसा माझा रस होता बॉलिंग. मी एक चांगला फिल्डरही नाहीये, नाही मी चांगला बॅट्समन आहे, नाही मी चांगला कीपर आहे. मी फक्त एक चांगला बॉलर आहे. आम्ही बॉल डेंजर टाकतो, ते सगळं ताकदीचा खेळ असतो. तर एक म्हणजे भेटलेत मला बेस्ट बॉलरचे असे खूप अवॉर्ड्स वगैरे भेटलेले, जे आपल्याला नॉर्मल नाही का आपण क्रिकेट खेळताना मिळतात, ते तसे मिळालेले आहेत. तर हे 2 हॉबी माझ्या खूप जवळच्या आहेत. बाकी अशी कुठली खास हॉबी नाही. थोडं गायला आवडतं मला, ते मी कधी कधी पूर्ण करत असतो गाण्या बिण्याचं. आणि स्वप्न आहे माझं की स्वतःचं एक ऑफिशियल म्युझिक चॅनल असेल, मी 1 साइड गाईल त्यावरती आणि फुल ट्रेंडिंगला जाईल. बघू ते कधी होतंय पूर्ण. गाण्यांचा आस्वाद तुझ्या सारख्याच घ्यायला मिळत असतो तुला, आम्हाला पण आणि तुझ्या सगळ्या प्रेक्षकांना पण. एक छोटासा ट्रिकी प्रश्न विचारतो. IPL सुरू आहे, लोकांनी 8 वाजता तुझी स्ट्रीम बघावी का IPL बघावी. लोकांनी खरं बोलावं ना तर IPL बघावं. बघ कसं आहे, मी दिवस रात्र इकडेच आहे भावा, ठीक आहे. पण ते माझ्या चॅटमध्ये येऊन जे स्पॅम होतं ना, CSK, मुंबई इंडियन्स, हे ते पंजाब, अरे त्यांनी कंटाळा येतो रे. म्हणजे मी स्वतः IPL तर नाही बघत, पण हे लोक बघतात. तुम्ही बघा IPL, तुमचं मन शांत करा. IPL संपल्यानंतर मी तर लाईफ टाईम आहे आणि मी लाईफ टाईम राहणार, काय टेन्शन नाही. त्यामुळे IPL ला पहिली प्रायोरिटी द्यावी. आणि तू ते शिक्षणाचं विचारलं होतं, तर बघ शिक्षण माझं तसं मी आहे ना, मी एक पाठी आहे. म्हणजे म्हणतात ना, एकदा वाचलं का ते माझ्या डोक्यात राहतं. त्यामुळे मी काय एवढा शिक्षणाकडे खूप असा कल्लेला नव्हतो. शिक्षणावरती माझं जास्त कधी हेच नव्हता. खूप मार खाल्लाय त्या गोष्टीवरनं घरात. पण आहे म्हणजे मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पण ग्रॅज्युएशनची माझ्याकडे डिग्री नाहीये. त्याचं रिझन आहे, आता हे मी कुठे बोललो नाही का, पण हे आज ह्या इथे बोलतोय की मी ऍक्च्युली माझी सेकंड इयरच्या केट्या आहेत रे 2, आणि त्या मी सोडवायला कधी गेलोच नाही. त्यामुळे त्या केट्या तशाच राहिल्या आहेत आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून सुद्धा तेही तसंच राहिलेले. आणि मी तिकडे त्यानंतर लक्षच दिलं नाही, कारण काय आलं त्याच्यानंतर जॉब वगैरे ही लाईफ चालू झाली, मग बरंच काय काय चालू झालं लाईफमध्ये. मग ते कधी वेळच मिळाला नाही, वेळ पण नाही मिळाला. आणि आता वेळ आहे की करू शकतो, पण आता ठीक आहे यार, आता का करावं. म्हणजे एकंदरीतच याच्यावरून सचिन तेंडुलकर 10वी नापासून क्रिकेटचा देव होऊ शकतो. त्या लिस्ट मध्ये आता श्रीमान लेजंड नाव जोडायला सचिन कुठे, आपण कुठे. आपण हसी खेळात हसी मजेच्या वातावरणात हे सगळं बोलतोय, पण सिद्धांतवरून श्रीमानकडे येण्यापर्यंत अनेक डाऊन पॅच आले असतील, तर त्या डाऊन पॅचला कसं ओव्हरकम केलं आणि त्यासाठी तुझा मूलमंत्र काय. सिद्धांतकडून श्रीमानपर्यंत मी कसा आलो ऍक्च्युली मलाच कळलं नाही, पण डाऊन पॅच खूप होते आणि त्याच्यात सल्ला देणारी खूप लोक होती. जसं की माझ्या मावशीचा एक मुलगा आहे, तो खूप सक्सेसफुल माणूस आहे, त्यांनी खूप स्ट्रगल बघितलेलं आहे आणि त्यांनीही मला खूप गोष्टी शिकवल्या आहेत. माझा एक दादा आहे, म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा येतो, म्हणजे आता जिजू आय गेस ना ते, म्हणजे हा मावस बहिणीचा नवरा, तर तो जिजू. त्यांनीही खूप काही फेस केलंय, पण तू त्याला बघशील ना तर तो हसत खेळत असतो काय. म्हणजे त्यांनी जे फेस केले त्याच्या मला तर वाटत नाही की मी 10% तरी फेस केला असावं, पण त्याचा जो हसणारा चेहरा आहे त्यांनी त्यावरनं मला गोष्टी शिकवल्या की माणसाच्या लाईफमध्ये टेन्शन स्ट्रगल हे येतच राहणार रे. ज्या माणसाला स्ट्रगल आणि टेन्शन नाही त्या माणसाला त्या गोष्टीची व्हॅल्यू कशी कळेल की तुला काय अचीव्ह केलंय नंतर, बरोबर. तर ते येतच राहणार आहे. मग त्याच्यामुळे कधी खचून आणि हारून जायचं नाही तुला, ठीक आहे. किती काही त्रास, आता लोक भले जाम बोलतात बघ, तुला कळणार नाही रे माझं टेन्शन काय, तू नाही, असं नसतं. प्रत्येकाचं एक टेन्शन आहे आणि प्रत्येकाने खूप काय फेस केलंय, पण त्याच्यावरती ओव्हरकम करणं हे तुझं स्वतःच ताकद आहे. त्यासाठी दुसरा कोणी येऊन तुला सल्ला देऊ शकतो, पण बाकी काय डिसिजन आहेत ते तुझे. त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि त्या मी एवढ्या डोक्यात ठेवल्या ना त्यावेळी, आणि त्यावेळी माझा खरंच खूप
म्हणजे मी सगळ्या गोष्टी नाही शेअर करत, पण खूप काहीतरी खराब होती माझी परिस्थिती त्यावेळची, मेंटली सुद्धा आणि फायनान्शियली सुद्धा. ओके. तर त्यावेळी तो जे मला बोलला ना, ते मी डोक्यात इतकं फीड केलं की ते आता मी तेच फॉलो करतो, की किती टेन्शन, आता तर टेन्शन नाही आहेत मला, कारण आता टेन्शन नावाची गोष्ट माझ्याकडे नाही आहे, पण त्यावेळी होती. तर मी खूप विचार करायचो, कसं होणार, घरी पैसे कमवून द्यायचे, कसं होणार, आता लाईफ कशी पुढे जाणार, मला काय करायचं होतं, मी स्वप्न काय पाहिलेली, गाडी घ्यायची होती आपल्याला, बंगले बांधायचे होते, एवढी मोठमोठी स्वप्न बघून आज आपण इथे आहेत. कारण घरात त्या टायमाला जेव्हा घरची कंडिशन अशी होती की मी खूप स्वप्न पाहिली होती की मी खूप पुढे जाणार आहे, खूप काय करणार आहे लाईफमध्ये. म्हणजे असं आपल्याला नाही, आपल्या घरचे बोलतात की तू टेन्शन घेऊ नको रे, होईल सगळं. बरोबर. स्वप्न अशी होती की बाबा नादच करून टाकू, पण ते जेव्हा डोळ्यासमोर सगळं विखरून गेलं आणि जेव्हा आपल्या हातात फक्त आता दिसत होतं की आता जॉब करायचं आहे आणि जॉबमधून आपल्याला महिनाभर जे पैसे येणार ते पुरवायचे, ही लाईफ आहे आता. आणि त्या टायमाला ना, म्हणजे तुला माहिती ना, झाकलेली मूठ 1.25 लाखाची असते. आपल्या घरचे पर्सनल प्रॉब्लेम जे असतात ते आपण लोकांना कधी सांगत नाही. लोकांना कदाचित वाटत असेल की आपण चांगल्या कंडिशनमध्ये, फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, सुखी माणसं आहेत. आता आतमध्ये काय चाललं असतं ते आपल्याला माहित असतं, हे घरघर की कहाणी आहे. तर त्या टायमाला तसं होतं. मग त्या टायमाला ते टेन्शन असायचं की स्वतःची एक रिस्पेक्ट समाजामध्ये तशीच ठेवायची आहे आणि हे करायचंय. हे करता करता ते उपदेश दादाचे आठवायचे की हारायचं नाही, करत राहायचंय. करता 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 खूप मध्ये जॉब बदलले, खूप काही ट्राय दिले, बिझनेस करता येईल का नाही त्यासाठी ट्राय दिले. आणि अशा टायमाला मित्रांचे साथ होते माझ्यासोबत. त्या टायमाला 2 मित्र खूप जवळचे होते आणि ती मित्र अख्ख्या जगाला माहिती आहेत. तर तुम्हालाही सांगतो, अभिजित आणि अनुप. तर त्यांनी खूप साथ दिलाय मला माझ्या लाईफमध्ये आणि बऱ्याच गोष्टी शिकलोय. पण गोष्टी शिकून सोडायच्या नसतात. एकदा गोष्टी ठेवल्या ना डोक्यामध्ये, ठेवायच्या, मग नंतर किती येऊ दे टेन्शनांचा मारा येऊ दे तुमच्यावरती, किती तुम्हाला लोकांनी प्रॉब्लेम मध्ये टाकायचा प्रयत्न करू दे, तुम्ही नाही पडणार. पॉझिटिव्ह राहा, काम 25. जसं तू आता सांगितलं, स्ट्रगल मधून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आणि ते शिकणं महत्वाचं असतं. यावर एक सुंदर इंग्रजी वाक्य आहे, व्हॉट यू हॅव लर्न इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू हॅव अर्न. या वाक्यावर आपण सिद्धांतचा प्रवास संपवू आणि थोडा आता श्रीमान आणि श्रीमाननी केलेल्या कामाकडे वळू. ओके. श्रीमान युट्यूबवर गाजतोय, त्याचं मराठी पण जपतोय. हे सगळं असताना, त्याचं करिअर सुरू असताना सामाजिक भानही तेवढंच राखतोय. त्याच्या माग अनेक गोष्टी आहेत. सामाजिक काम तू सातत्याने करत असतोस. काही तू केलेली सामाजिक कामं समोर येतात, काही येत नाहीत. पण आपण जे कमवतोय, आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी कमवतोय, त्याची फळं दुसऱ्यांनाही चाखायला मिळावीत असं का वाटतं? किंबहुना तू केलेलं आपल्याला सामाजिक काम करावं याचं असे विचार कुठून येतात? आता एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर तिथे झाडं जाम आहेत भावा. आता कसं आहे की हे झाड उगवलं गेलंय आणि त्यातनं फळं येत आहेत. आता त्या झाडामध्ये, ते झाड उगवण्यामध्ये फक्त माझं एकट्याचाच भाग तर नाही ना, की मी पाणी टाकलं म्हणून ते झाड आलं. आज त्या जमिनीचाही त्याच्यात पार्ट आहे, त्या ऑक्सिजनचाही त्यात पार्ट आहे, प्रत्येक गोष्टीचा, सूर्याचाही त्यात पार्ट आहे. तसं आज श्रीमान लेजंड हे चॅनल जे उभं राहिलंय, आज जो मला लोकांचा सपोर्ट येतो, जे अप्रिसिएशन येतं अमाऊंट थ्रू, किंवा मला जे काय ब्रँड येतात, जे कोणामुळे येत आहेत, म्हणजे हे जे झाड आहे त्याला मी भले पाणी दिलंय, पण ते ऊन कुठून मिळालंय? ऑडियन्स कडनं. जमीन कुठून मिळाले? खत कुठून मिळालंय? ऑडियन्स कडनं. म्हणजे ती माझी ऑडियन्स जी आहे ती मी माझी फॅमिली समजतो. आता फॅमिली नुसतं बोलणं नसतं, मी समजणं असतं की ज्याच्यामुळे तुम्ही आहात त्या जमिनीवरती, त्या गोष्टीचं भान असायला हवं ना. मग जर मी 10 रुपये कमवतोय तर त्या 10 रुपयामधले भले मी आता कदाचित जर मी श्रीमान नसतो ना तर मी 10 रुपयाच्या ऐवजी 1 रुपया कमवला असता. पण आज मी 10 कमवतोय ना, मग त्यातले गेले 5 रुपये त्या ज्या गोष्टींमुळे मला येत आहेत त्याच गोष्टींना जर ते गेले तर काय फरक पडतोय? 5 रुपये तर आपण कमवतोय आणि 5 रुपये आपण कुठेतरी चांगल्या सत्कर्मी लावतोय, जेणेकरून की आपल्याला पण एक मनाला शांतता मिळते. की आता म्हणजे माझे फॅमिली मध्ये जेवढे आहेत ना, त्या लोकांनी मला हेच शिकवलंय की लोकांचं चांगलं करायचं आणि ते नंतर विसरून जायचं. जर तू ते चांगलं करून जर डोक्यात ठेवशील की तू चांगलं केलंय मग तुझं चांगलं होईल, किंवा तू चांगलं केलंय ते लोकांना दाखवून काय मिळत नाही, ते दाखवून म्हणजे मला ते आवडतच नाही. आणि मी ते घरच्यांकडनं शिकलोय, मेन म्हणजे माझ्या बाबांकडून ती गोष्ट शिकलोय. तू जे लोकांसाठी करतो ना ते तू कर आणि विसरून जा. तू काय केलंय तुलाच लक्षात नाही राहिलं पाहिजे, कारण तू करायचं विसरून जायचं. तुला काय म्हणजे तुझं जर मन चांगलंय आणि तू करतोयस तर तो लक्षात ठेवेल ज्याच्यासाठी तू केलंय, आणि तो पुढे जाऊन लोकांसाठी करेल. त्याला लक्षात राहील की आपल्यासाठी एका माणसाने केलं होतं त्यावेळी, आज आपण स्टेबल आहोत, आपणही कोणाचं तरी हे लागतोय,
मग आपणही लोकांना मदत करावी आणि असे चांगले विचार पसरतो. आणि आता हे किती चांगलं वाढत चाललंय या जगात. तू बघतोस ना, लोकांमध्ये मदत करणारे लोक किती वाढत चाललेली आहेत. कुठे काय प्रॉब्लेम असला लगेच पटकन मदतीची धाव होते. हे पूर जे होत आहेत, भूकंप होत आहेत, काय काय गोष्टी होतात, लोक कशी कुठून आता कोल्हापुरात जे झालं होतं तेव्हा मुंबई पुणे कुठून ट्रक भरून लोक मदत करतच होते ना. हे आता वाढलंय, पहिले नव्हतं असं, पण आता वाढलंय. हेच वाढत गेलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की मी जी मदत करतोय ती मदत नाहीये, ते माझं कर्तव्य आहे रे. ठीक आहे, मी जे लोकांमुळेच कमवतोय ते मी थोडेसे चांगल्या ठिकाणी लावतोय, एवढंच आहे. पण कधी असं वाटत नाही का की अनेक जण मदत करतात ती प्रकाश झोतात येण्यासाठी? आपण मदत केलेली जगाला दाखवायचं एक फॅड सुरू झालंय. तर आपण जी मदत करतो ती लोकांपर्यंत काय मदत केली हे पोहोचावं असं कधी वाटत नाही? आता तू बोलतो ना, ते बरेच लोक करतात प्रकाश झोतात येण्यासाठी वगैरे. ते म्हणजे मला असं वाटतं काही लोक करतात आणि ते दिसतं ना, ते कधी कधी चांगलंही असतं. त्याच्यामुळे लोक इन्फ्लुएन्स होतात की आपणही करावं. पण मी म्हणजे ते करतात ते चांगलीच गोष्ट आहे रे. पण मी अशा विचारांचा नाही की मला ते नाही पटणारच नाही. लाईक म्हणजे इव्हन आता जे म्हणजे आपण ह्याच्या आधी जे लोकांना दिसणाऱ्या गोष्टी केल्या आहेत त्या पण मी का केल्यात माहितीये का? कारण आपण त्याच्यासाठी प्रॉपर चॅरिटी स्ट्रीम केली होती. लोकांना एक प्रूफही मिळावा की आपण अशा गोष्टीत केलं. लोक माझ्याकडनं प्रूफ कधी मागत नाही. आजही माझ्याकडे चॅरिटीचे म्हणजे आपण चॅरिटी स्ट्रीम केल्यात त्याचे जवळजवळ 5-1 लाख रुपये पडून आहेत, ठेवून दिलेत. ते का? तर कुठे जर गरज लागली तर मी आधेमध्ये त्यातले वापरेन किंवा हे करेन. इव्हन मला बरेच माझे फायनान्शियल ॲडवायझर्स असतात ना, त्याच्यामधले काही लोक बोललेत की असे पैसे तू ठेवू नको त्यांचे, म्हणजे तुझ्याकडे जवळ असतील ना, उद्या तुझ्यावर बोट उचललं तर काय? मी नाही उचलणार. मला भरोसा आहे माझ्या लोकांचा रे, कारण त्यांना माझ्यावर भरोसा आहे आणि मला त्यांच्यावर भरोसा आहे. त्यांना माहिती आहे त्यांनी जिकडे पैसे ठेवले ते तसेच राहणार आहेत, व्यवस्थित राहणार. त्यातले 1 रुपया इकडे तिकडे नाही जाणार आहे. पण मी का ठेवून दिलेत माहितीये का? मला चुकीच्या ठिकाणी ते टाकायचे नाहीत. जिकडे गरज असेल तिकडे आपण नक्की हे करूया. आणि हे असं म्हणजे माझी इच्छा आहे की पुढे वाढत जावं. पण मी ते लोकांपर्यंत, आता समजा वैयक्तिक काय असेल ना, तर मला ते लोकांपर्यंत नाही पोहोचवायला आवडणार. कारण मला तो स्वभावच आहे रे. कशाला पण लोकांना सांगावं की आपण काय केलं काय नाही केलं. आपण आपल्यात खुश राहायचं, विषय क्लोज. हा एक भाग झाला. अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की सामाजिक काम केलंय, पण कुठली अशी एखादी घटना आहे का त्यातनं अभिमान वाटलाय की श्रीमान म्हणून मी हे काम करू शकलो? एखाद्या ठिकाणी मदत केलेली असेल? ऍक्च्युली म्हणजे आहे एक गोष्ट, डिटेलमध्ये नाही सांगणार, पण आहे. म्हणजे एक फॅमिली होती आणि त्यांना त्या टायमाला एक नीड होती एका गोष्टीची, म्हणजे ऑब्व्हियसली पैशाचीच नीड असणार आहे. तर मला एक मेसेज आला एका माणसाचा. तर मला पहिले व्हेरीफाय करायला लागतं की काय प्रकारे. तर मी व्हेरिफिकेशनसाठी काही त्यांच्या एरियातले मुलं शोधली आणि त्यांना पाठवलं तिकडे त्या टायमाला. तर त्यांनी बघितलं की असं हा परिस्थिती आहे, खरं आहे, व्हेरीफाय केलं. त्यानंतर मग मी त्या ठिकाणी त्याला पैशाची मदत केली आणि जेवढ्या पैशाची मदत केली त्यानंतर त्याचा माझा काही कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे आपण कशाला कॉन्टॅक्ट करत, आपण केली, त्याचं चांगलं झालं, विषय संपला. 1 वर्षानंतर आहे ना, त्या मुलांनी मला डायरेक्टली तेवढं पेमेंट गुगल पेला परत पाठवलं. आणि हे ते बोलताना पण मला काटा येतोय. त्याने मला पैसे परत पाठवले. मी बोललो काय रे, मला माहिती आहेस तू, आपलं बोलणं झालं होतं ना. तो हो दादा, हे पैसे आहेत, मी जॉबलाही लागलो, घरचेही सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं नीट आहे. आणि तू त्यावेळी जी मदत केली ती जर नसती केली तर आज कदाचित हे सगळं नसतं. मी त्या पैशाच्या सपोर्टनी माझ्या घरालाही सपोर्ट देऊ शकलो आणि माझे ते काही महिने नीट गेले आणि त्याच महिन्यात मी जॉबला लागून पैसेही कमवायला लागलोय. आणि हे पैसे मी तुझे जमवलेत आणि मला खूप बरं वाटतं की मी तुझे पैसे परत करतो. मी त्याला बोललो परत करायची गरज नव्हती. तो नाही, हे माझं कर्तव्य आहे, तू मला वेळीच मदत केली, माझं काम तू, म्हणजे मला तू उपयोगी पडलास, आता माझं काम आहे की तुझे ते पैसे ते तुला परत देणं. मला एवढं बरं वाटलं त्या माणसाचं, म्हणजे एकदम भारी वेगळीच फील आली की आईला काय यार लोक पण आहेत की हे लोक असं आहे त्या जगात. बरं वाटलं मला. एक काळ असा होता ज्यावेळेस तुझ्याकडे स्ट्रीमिंग साठी मॉनिटर घ्यायला पैसे नव्हते आणि तुझ्या एका मित्राने सांगायचं अनुपने तुला मदत केली पैसे देऊन स्वतःचे, आणि त्यानंतर तुझं जे आयुष्य आहे ते सुरळीत चालू झालं. तसंच तू कोणाला तरी मदत केली, त्याचं आयुष्य सुरळीत चालू झालं आणि ही सायकल चालू राहायला पाहिजे. ती काळाची आता गरज आहे. शेवटच्या टप्प्याकडे येऊ. अगदी असे काही प्रश्न आहेत ज्यातून तू ज्या गोष्टी शिकलायस त्या समाजापर्यंत पोहोचवायच्यात. आता सध्या सोशल मीडिया आणि एकंदरीत इंटरनेट बद्दलचं ऍडिक्शन मुलांमध्ये वाढत चाललंय आणि आता महाराष्ट्रात मुलं अशी आहेत, बरीच मुलं, 60 ते 70% मुलं तू जे सांगशील ते ऐकण्याचा प्रयत्न करतात, आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. बापरे. त्यांना इंटरनेट ऍडिक्शन बद्दल काय सांगशील?
इंटरनेट ऍडिक्शन बद्दल हे बघा, आता सध्या ना भावांनो, आपण शिकू खूप शकतो आणि आपण करू पण खूप शकतो. म्हणजे पहिल्यासारखं आता राहिलं नाहीये. म्हणजे तुम्हाला जर प्रकाश झोतात यायचं असेल ना, तर तुमच्याकडे जी क्वालिटी आहे ती तुम्ही समाजासमोर आणू शकता. पण ती क्वालिटी आणण्यासाठी तुम्ही तुमचा टाइम युटिलाइज करावा. तुम्ही तुमचा जो टाइम आहे तो त्या गोष्टींमध्ये वेस्ट नाही करावा. जसे की आजची जी पिढी मी बघतोय ना, खूप सारी लोक आहेत ना, रील्स आहेत ना, इंस्टाग्रामवरचे रील्स म्हणा किंवा काही फालतूचे व्हिडिओ बघण्यात आहे ना, खूप टाइम वेस्ट करतात रे. त्याच्यापेक्षा काहीतरी मोजक्या गोष्टी बघा, त्या शिका, त्या डोक्यामध्ये इम्प्लांट करा आणि त्यानंतर तुमच्यामध्ये कुठल्या क्वालिटी बाहेर आणता येतील त्या आणा. कारण आजचं जग आहे ना खूप बदललंय. पटकन माणूस वर येऊ शकतो. जसे एक्झाम्पल तुम्ही बघितले पण असतील, लोक पटकन छोट्या छोट्या गोष्टी, आता काही लोक आर्टिस्ट आहेत, काही लोक सिंगर आहेत, इंस्टाग्रामवर रील्स वगैरे अपलोड करून लोक पटापट वर येतात. तर तुम्ही तसं कार्यशील व्हा की तुमच्याकडे क्वालिटी आहे. आणि लोक काय करतात ना, की ह्यानी हे केलंय आणि मग हे केल्यानंतर ह्याला पैसे आलेले आहेत, आपण पण ते ट्राय करूया, मग आपल्याला पण पैसे येतील. नाही येणार. त्याला ते आवडते म्हणून त्यांनी ते केलं आणि त्याला त्याच्यात डोकं होतं म्हणून त्यांनी ते केलं, म्हणून त्याला पैसे आले. तुमचं कशात डोकं आहे त्यातच टाका आणि त्यानंतर स्ट्रगल करा. ऑटोमॅटिक तुमचे पण पैसे येतील. भलेही त्याच्या लेवलला नाही येणार पण येतील ना. तुम्हाला स्वतःची मजा. आता मी जे गेमिंग करतोय ना, मला वेळ आहे गेमिंगचं, मला व्यसन आहे गेमिंगचं. तुम्ही माझ्या मित्रांना विचाराल ना, ते कंटाळतात मला, एवढा मी गेमर आहे. कारण मला ऍक्च्युली खूप आवडतं. म्हणजे मी गेम बोललो ना का मी वेड्यासारखंच करतो. म्हणजे मला खेळायचंच असतं आणि मला एनर्जी असते. आता आम्ही एका ठिकाणी नाईट आउट साठी गेलेलो ना, तिकडे सुद्धा मित्र थकून झोपले होते पण मी खेळत बसलेलो बाहेर. क्रिकेट खेळ, म्हणजे गेम म्हणजे फक्त पीसी गेम्सच नाही, सगळ्या प्रकारचे गेम. का म्हणजे बाहेरचे गेम पण खेळा, नाही तर पीसी गेम खेळतील आणि पोटला एवढा वाढेल, नंतर काय करायलाच नाही राहणार मॅटर. समजलं का? म्हणजे हे राहा, फिट राहा. माझ्याकडे बघा, मी फिट आहे आता सांगतोय. तर स्वतःकडे फोकस करा. तुम्हाला काय वाटतंय ना की तुम्ही काय करू शकता, ते जर त्याच्यावरती जर तुम्ही लक्ष ठेवलं ना, तर वेळ जाईल, वर्षानुवर्ष जातील, पण एक ना एक दिवस तुम्ही सक्सेसफुल व्हाल. ठीक आहे. स्ट्रगल इज द, काय म्हणतात ते, स्ट्रगल इज की ऑफ सक्सेस. तेच सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्ट्रगल इम्पॉर्टंट आहे रे. त्यामुळे आपल्याला जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रातच करिअर करायचा प्रयत्न करा. आणि आता तुला वाटतंय, आता हे इंटरव्ह्यू घेतात पण यांना वाटतंय की आता श्रीमान लेजंड हा सक्सेसफुल असा वगैरे, पण मी स्वतःला सक्सेसफुल अजिबात नाही समजत. आपण आपल्या सक्सेस जवळ एक पायरी चढलोय. आता मलाही खूप सारे कॉम्पिटिशन असतात, मलाही बरंच काय काय करा. आता मला जे ब्रँड डील्स येतात, तर माझा हा प्रयत्न असतो की आपण जास्तीत जास्त त्यांना कसं इम्प्रेस करू शकू, आपले 100% द्यायचे, जेणेकरून ते फ्युचरमध्ये पण आपलाच विचार करतील. म्हणजे कुठेही सक्सेस नाही मिळत माणसाला. कुठलाही माणूस ट्राय करत असतो वरती जायचं. एकदम वरती गेला तरी तो सक्सेसफुल नाहीये. ट्राय करतच राहायचंय आपल्याला. स्वतःला सक्सेसफुल कधीच समजू नका, नाही तर काम 25 होऊन जाईल. स्ट्रगल करत राहायचंय बस. बरोबर. स्ट्रगलला कुठेही तोड नाहीये आणि स्ट्रगल करावंच लागणार आहे. दुसरी गोष्ट, तुझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन किंवा अनेक वेगवेगळे कंटेंट क्रिएटर असतात, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन युट्यूबकडे मुलांचा कल वाढतोय. तर त्यांना, ज्यांना खरंच युट्यूब मध्ये रस आहे किंवा गेमिंग म्हणा, कंटेंट क्रिएशन म्हणा, यात रस आहे, त्यांना त्यात करिअर घडवायचंय, त्यांच्यासाठी काय संदेश देशील? जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये करिअर घडवायचं असेल ना, तर बघा, थोडंसं कठीण आहे पण अशक्य तर नाहीये. पण तुम्ही पूर्णपणे आपले 100% द्या. पण जर साईड बाय साईड तुम्ही शिक्षण करत असाल किंवा तुमची दुसरी कुठलीही ऍक्टिव्हिटी असेल, दुसरा कुठलाही जॉब असेल ना, तर त्याच्याकडे दुर्लक्ष नका होऊ देऊ. ठीक आहे. कधी पण आहे ना, आपले 2 रस्ते बघायचे, की एक रस्ता जर आपला बंद झाला तर दुसरा रस्ता हवा. हा, तसे मी माझे जसे 5-10 रस्ते बघतो, तसे तुम्ही पण 5-10 रस्ते बघा, पण फोकस त्याच रस्त्याकडे ठेवा ज्याच्यावर तुम्हाला 100% गॅरंटी आहे. बाकी सगळीकडे तुम्ही ट्राय देत राहा, ते महत्वाचं आहे. यानंतर आपण एक हॅपी नोटवर ही मुलाखत संपवू. तुझ्यासोबत जे मित्र आलेत त्यांना आपण यामध्ये ऍड करून थोड्याशा गप्पा. नक्की. मुलाखत आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही मुलाखत एका हॅपी नोटवर आपण एंड करू. श्रीमान सोबत त्याचे काही मित्र आज आपल्या सोबत आहेत, त्यांना मी इथे येण्याची विनंती करतो. या रे. नाही, माझ्या लेवलला हाईट पाहिजे. ठीक आहे, चल. मित्र आहेत थोडेसे मित्र आहेत का अर्धावट मित्र आहेत? थोडेसे ना, पूर्ण मित्र आहेत. अच्छा, आता हे कॅमेरे जे दिसत आहेत ते 3 मित्र आहेत आणि 2 मित्र, एक सदानगरला जॉब करत असतो आणि दुसरा सदानगरला बाहेर देशात असतो, त्यामुळे तो नाहीये. तसे मित्र बरेच आहेत. आता आपला अभिजित पण आहे, नाव घ्यायला हवं, राग येऊ शकतो. येस. त्यानंतर पत्या आहे. अजून कोणाचं राहिलं असेल नाव? सगळ्यांची नावं, सगळे मित्र आहेत आमचे. पण आता सध्या तरी 3 अवेलेबल आहेत, त्यामुळे स्टॉकमध्ये एवढेच आहेत, घ्या विकत, काय विषय नाही. श्रीमान, पहिला प्रश्न तुला.
तिघांची नावं सांगून ओळख करून द्या आणि त्यांचं तुझ्या आयुष्यात काय स्थान आहे हे पहिले सांग. हा सर्वात पहिले करतो करण. पोरगा एकदम चांगला आहे आणि मनाने शांत आहे. बोलायला त्याला जमत नाही, जाड जीव असल्यामुळे, पण मन चांगलं आहे, मन महत्त्वाचं आहे. आणि आपला जे इंटरनेट मिळतं आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना ते ॲक्च्युली एक प्रकारे गावासारखा एरिया आहे, रिमोट एरिया आहे. येस, रिमोट एरिया आहे. मी करण कॉमेडी करणार होतो रिमोटवरती, पण मी बोललो नको. ऍक्च्युली आहेच. हां, तर इथे मला 1 GB PS स्पीड मिळतोय. म्हणजे विचार करा, म्हणजे मी 3D हॉलोग्राम स्वतःचा बनवून स्ट्रीम करू शकतो. एवढी पॉवरफुल इंटरनेट सर्व्हिस आहे भाईंची. तर एक सपोर्ट आहे आपल्या मित्राचा. पैसे घेत नाही, का घेत नाही ते मला गणितच कळलं नाही, पण पैसेच घेत नाही तो. त्याला बोललोय की बिल पाठव, बिल अजून येतंय. 4 वर्ष हां, त्याचं नाव आहे करण दिलीप शिंदे, वाचपारावर वोंबा. आणि हा दुसरा आहे राणे. याचं नाव कधीच मी त्याचं नाव सौरभ नाही घेत, त्याचं सौरभ राणे नाव आहे, पण राणे नाव. आणि हा पण माझ्या लाईफमध्ये खूप वर्षाली आहे, जीवाला जीव देणार आहे. आणि कुठे ना कुठे हा जरा माझ्या क्लोज आहे. म्हणजे आम्ही बोलतो कमी एकमेकांची, पण क्लोज जाम येतो माझ्या. म्हणजे माझ्या गोष्टी बऱ्याच असतात ज्या त्याला मी शेअर करतो. हो, कारण काहींची लायकी नसते पर्सनल गोष्टी शेअर करायची. बच्चा, मला इंटरेस्ट पण नाही काही, आणि मला सांगण्यात पण इंटरेस्ट नाही आला. तुझ्यावर नंतर येतोय, जरा त्याविषयी मला इंट्रोडक्शन करू दे. तर हा असा आहे आणि एकदम मनाने चांगला आहे. तर असा राणे जो कधी स्ट्रीमवर नसतो, रात्री काय करतो देवाच ठाऊक, पण बिचारा येणार आहे, बोलतोय आम्हाला. बच्ची भाई आमचा. यस. आणि तिसरा मित्र चेतन द टायगर उर्फ घनश्याम. एकदम चांगला मित्र. घनश्याम म्हणजे GTA मध्ये त्याचं कॅरेक्टर आहे घनश्याम. तर हा पण जीवाला जीव देणार आहे, कसाही असो, पण हृदयाच्या जवळ आहे. म्हणजे हजारो चुका करून सुद्धा त्यांनी मला माफ केलंय. हेच त्याचं मोठेपण. मी काय सांगू ते कमी आहे साहेब, मस्करी नाही. आणि असा आमचा चेतन लहानपणा, म्हणजे हा सर्वात आधीपासून माझा मित्र आहे. म्हणजे अभि अनूप आहेत ना, ते खूप आधीचे मित्र आहेत. पण त्यांच्यानंतर हा आहे, त्याच्यानंतर हा आहे. हा लहानपणीचा मित्र आहे, पण हा मध्ये गायब झाला होता. म्हणजे त्याचं ते लाईफ करिअर स्ट्रगल, हां त्याचंही स्ट्रगल खूप आहे. त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनेल, असं स्ट्रगल आहे. तर तो आता माझ्या लाईफमध्ये आला आहे, बरीच वर्ष झाली. तर आता आमचा ठरलेला ग्रुप आहे. आमचा बॉन्ड खूप छान आहे. एवढा छान बॉन्ड आहे की आम्हाला एक्स्ट्रा कोण ॲड करायची गरज पण नाही लागत त्याच्यात, की कोणाला बाहेरच्याला ॲड करावं. आपापसातच भांडणं मॅटर काय ना काय चालू असतात, पण ती सॉल्व पण आपापसातच होतात. बरोबर ना चेतन शेठमुळे आज हा ग्रुप खंबीर आहे. आमच्या सगळ्यांच्या चुका त्यांनी पोटीशी घालून पोट बघा केवढं आणले, वाचपारा खूप केलेले. मित्र एकत्र आले की अशी मौज मजा, अशा गप्पा गोष्टी, खेळीमेळीचं वातावरण सारखं निर्माण होत असतं. थोडासा सिरियस नोटवर येऊ. श्रीमान आणि सिद्धांत, 2 वेगवेगळे कॅरेक्टर आपण मुलाखतीमधून पूर्ण ऐकली. सिद्धांत पूर्णपणे वेगळा आहे, श्रीमान पूर्णपणे वेगळा आहे. या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? एक फरक काय नाही, आमच्यासाठी तो नॅचरलच आहे आणि तसंच राहतो. फक्त आम्हाला आता म्हणजे पहिले आम्ही स्ट्रीमवरती म्हणजे जरा एकदम जास्त फ्रँक वागायचो, पण आता म्हणजे ते आपण चेंज केलेलं आहे. म्हणजे फॅमिली शिव्यागाळ बंद, फॅमिली वगैरे एकदम काही बोलायचो तेव्हा काय फॅमिली स्ट्रीम बघते ना, मग त्यासाठी भगत जरासं थांब ना. तर आता कसं सगळे फॅमिली लोक म्हणजे घरामध्ये स्ट्रीम बघतात ना, मग ते शिव्यांचा कंटेंट आम्ही बंद केला. वाडीला जाऊन आलेला आहे आणि तिथे त्यांनी लिंब देऊन आले. बस, बाकी काय त्याच्यामध्ये चेंज झालेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला श्रीमान म्हणजे त्याचं चॅनल नाव आहे, पण आम्हाला सिद्धीच हे नाव आवडतं आणि ते नाव बोललो का त्याला राग पण येतो. नाही, कारण आता कसं आहे बघ, चॅनल आता त्याच्यावर सगळे श्रीमान हाक मारतील, तर बरं आता ह्याच्यामुळे अर्धी लोक सिद्धी हाक मारतील, तर संपला ना खेळ. मग सिद्धी लेजंड करून टाकूया ना चॅनलचं नाव. कशाला श्रीमान पाहिजे बटाटे? मग तुला पण लाल्या हाक मारील ना, मग मी लाल्या गेमिंग टाक ना. मला लाल्या गेमिंग राग पण नाहीत मला. तो आता नाही, आता नाही, पहिले आता जीव जायचा का नाही. लाल्या लोक रे, लाल्या शर्यतीची बैल असतात, त्यांची नावं लाल्या असतात. मला अभिमान आहे. बरं, सिरियस टॉक चाललंय. हा, तर मग त्याच्यामध्ये काय असं काय फरक नाही जाणवत. फक्त एवढंच आम्ही एक कॉन्टेंट चेंज केला की जो स्ट्रीमवरती सादर करण्याचा जुना म्हणजे पहिलेचा पण एक प्रकार. सांगू का, मी तुम्हाला थांबू इच्छितो. कॉन्टेंट चेंज नाही झाला, फक्त शिव्या गेल्या. तेच नाही, त्याचं काय भाऊ इकडे मुलाखत आहे. आय एम सॉरी, मी तुला महत्वाची गोष्ट सांगतो. हा आहे ना, याचं कसं माहितीये का, हा आहे ना, याची इच्छा आहे की कॉन्टेंट तोच आहे, पण ह्यांनी जुन्या स्ट्रीम बघाव्या, याला चॅलेंज केलेलं मी, तू जुन्या स्ट्रीम बघा आणि आत्ताचे बघ. कॉन्टेंट चेंज नाही, फक्त शिव्या थांबल्यात. आता तुला राग येतोय प्रत्येक गोष्टीचा, तुझी पर्सनल रात्रीची कामं असतात, मीटिंग का कट घे ना आता. तू हा विषय काय अशा बऱ्याच गोष्टी बाहेर येत राहतील. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण.
राणे तुला असा प्रश्न विचारायचा आहे. श्रीमान बद्दल एक गोष्ट जी आवडत नाही आणि जी त्यांनी बदलावी. ती आवडत नाही असं काय नाही. किंवा जे सामाजिक काम करतो ते लोकांपर्यंत आणलं पाहिजे. नाही, सामाजिक काम तर तो खूप करतो. आता लोकांना दाखवतो चॅरिटी, पण तो वैयक्तिक लेवलला पण खूप करतो आणि त्याला कुणाला असं दाखवायला आवडत नाही की मी ही कामं करतो. आणि जर आम्ही दाखवलं तर तो शिवाय घालतो. बोलतो आपण करतो ते आपल्यापर्यंत राहिलं पाहिजे, की ते लोकांना दाखवून मध्ये चॅरिटी केलेली मजा नाहीये. तो अशा खूप गोष्टी, खूप लोकांना, गरीब लोकांना मदत करतो, चॅरिटीज किंवा कुठे काय झालं तर तो काय लागलं तर तो देतो, ते करत असतो. असं आवडत नाही असं काय नाही. तो कधी कधी ते पनीर बिनीरचा डायलॉग मारतो स्ट्रीम बीमवर, म्हणजे तो नॉनव्हेज खातो पण तो दाखवत नाही, हा विषय. मला ते नाही आवडत. बघा तो खोटं बोलते, आता पण तो खोटं बोलते. आता तुम्ही विचारा, करण शिंदेला विचारा तुम्ही, मला हेच आवडत नाही. असं हे अशी ही गोष्ट खोटं बोललेली मला आवडत नाही. ही गोष्ट मला आवडत नाही. आताच राणे बोललेला आहे की बाकी तो जसा स्ट्रीमवर आहे तसा रिअल मध्ये खोटी वाटते, म्हणजे कोणती गोष्ट काय आवडत नाही. तर तो राणे बोलला ना ते काय पनीर वगैरे, तर त्या बाबतीत माझं राणेला सहमत आहे. मला एक बोलायचं नाही, तसा बाकीचा तो जसा स्ट्रीमवर आहे तसं नॅचरल. भावांनो, एक गोष्ट ते सार्कॅझम. ठीक आहे, आपल्या स्ट्रीमवरती वेगवेगळ्या व्हरायटीजचा कॉन्टेंट टाकण्यासाठी हा सारख्याच इम्पॉर्टंट असतो. यांना कळत नाही नाल्यांना. आता जर मी समोरासमोर खाल्लंय तरी सुद्धा मी जर कॉमेडी मध्ये ते बदलतो, त्याचा अर्थ काय? कॉमेडी होण्यासाठी ना. अरे डोकं वापरा हे मला. दादाला काय आवडतं? पनीर आवडतो का मशरूम आवडतो? करणकडे वळू आपण. तोत्रेपणा वाढेल, थांब जरा. करण दादा, तुझ्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर ठेवून साधा प्रश्न विचारतो, सोपा. श्रीमान बद्दल इज्जत देते का काढतोय? श्रीमान बद्दल एक गोष्ट ज्याच्यावरून अभिमान वाटतो की आपण श्रीमानचे मित्र आहोत. बघ भाऊ, कसं माहिती तुला सांगतो, अभिमान म्हणजे काय असा, आमची ओळख गावामध्ये विचित्र होती. हा बोल हा बोल हा बोल, तो नव्हता ना, त्याची पण होती, अजूनही आहे. एक आमची ओळख वेगळी होती का, थर्ड क्लास पोरं, घाणेरडी पोरं, अशी म्हणजे प्रकार होता आमचा. आम्ही आज 4 वर्ष झाले श्रीमान बरोबर आहे. त्याच्यामुळं आज आम्हाला गावातल्या, शहरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लोक ओळखायला लागलेत भाऊ. आणि हेच आमच्यासाठी बास आहे. जिकडे जातो तिकडे इज्जत. आम्हाला गावामध्ये शून्य किंमत असेल, पण बाहेर भरपूर इज्जत आहे. आणि श्रीमनमुळे प्रेम करतं. गावात पण चांगले काही लोक फक्त असतात, पण त्या लोकांना पण मी एकच सांगतो की तुम्ही आम्हाला अजून ओळखलं नसावं कदाचित, पण तुम्ही एकदा कधीतरी भेटा, त्याला, याला भेटा, मला भेटा. तुम्ही आमच्याशी बोलतील, ऑटोमॅटिक तुम्हाला कळेल की अरे याच्या बाबतीत आमची मिसअंडरस्टँडिंग होती. सगळेच चांगले, असा काही विषय नाही. तुम्हीही चांगले आहेत, आपणही चांगले आहेत. बरोबर. त्यामुळं अशा काही गोष्टी असतात, जेव्हा मित्र एकत्र येतात त्यावेळेस असं खेळीमेळीचं वातावरण सारखं तयार झालेलं बघायला मिळतं. अशी एकमेकांची इज्जत उतरवली जाते. तेवढंच एकमेकांबद्दल प्रेम असतं आणि तेवढीच इज्जत बाहेर दुसऱ्यांकडे बोलताना दिली पण जाते. त्यामुळं एखादा मित्र जर पुढे यशाच्या पायऱ्या चढत असेल तर त्याला मागून प्रोत्साहन देणारेच खरे मित्र असतात. हे बोलून या नोटवर आपण ही मुलाखत संपवूयात. श्रीमाननं सांगितल्याप्रमाणे आयुष्यात यश संपादन करायचं असेल तर स्ट्रगलला आणि मेहनतीला कुठंच तोड द्यायचं नाही. आणि जर तुम्ही तसं केलं आणि तुमच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. त्यासाठी वाट पाहण्याची पण तयारी तुम्ही ठेवली पाहिजेत. या एका शिकवणीवर आपण ही आजची मुलाखत संपवूयात. श्रीमानने त्याच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला वेळ दिला त्यासाठी त्याचे आभार मानतो आणि तुर्तास धन्यवाद. चला, काळजी घ्या, येतो.